हेमा रात्रीची कामं आवरत होती. उद्याच्या डब्यासाठी भाजी निवडत होती. तितक्यात हेमाला तिच्या मैत्रीण सुजाताचा फोन आला. अगं, उद्या येते आहे ना तू? 4 वाजता मुलांच्या शाळेत कार्यक्रम आहेत. तुझ्या समीरने पण भाग घेतला आहे. हेमाला अजिबात कल्पना नव्हती की समीरने भाग घेतला आहे. तरी पण ती सुजाताला म्हणाली, हो हो, मी येणार आहे. तितक्यात समीर आला. तिने त्याला विचारले, समीर, उद्या शाळेत कार्यक्रम आहे, तू मला सांगितले नाही? तो आईच्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला कचरत होता. नाराजीच्या सुरात म्हणाला, हो आई, उद्या शाळेत प्रोग्राम आहे. पॅरेंट्सला पण बोलवले आहे. मी बाबांना घेऊन जाईन. हे ऐकून हे मला फार वाईट वाटले. फक्त बाबा आणि मी नको येऊ? तो म्हणाला, माझ्या फ्रेंडचे आईवडील किती फाडफाड इंग्लिश बोलतात. त्यांच्यात किती कॉन्फिडन्स आहे. आई, तू का नाही त्यांच्यासारखी? हे बोलून समीर निघून गेला. हेमाला जराही कल्पना नव्हती की आपल्या मुलाला आपली एवढी लाज वाटते. तिच्या मनाला मुलाचे शब्द खूप लागले. तिला आधीचे दिवस आठवले. शाळा कॉलेजमध्ये किती ॲक्टिव्ह होती. खेळामध्ये, नृत्यामध्ये, वक्तृत्व सगळ्यात हुशार. कितीतरी मेडल मिळवले होते. कॉलेजमध्ये तर ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जायची. तिची वेगळीच छबी होती. तिने आरशात स्वतःला निहाळले. ती स्वतःबरोबर बोलू लागली. तिच्यातली हरवलेली जुनी हेमा जणू काही संवाद साधत होती. काय हे हेमू, स्वतःची अवस्था करून घेतली आहेस. काय होती तू एकेकाळी, आणि आज किती गुंतवून घेतले स्वतःला. सून, पत्नी, आई, कर्तव्य निभावताना कुठेतरी स्वतःची स्वतंत्र ओळख असलेल्या हेमूवर अन्याय केला. 24 तासापैकी तुझ्यासाठी 1 तास तरी आहे का? सकाळी लवकर उठतेस, डबा, नाश्ता, साफसफाई, मुलाचा अभ्यास, सासू सासऱ्यापाठी धावपळ, आल्या गेल्याचा पाहुणचार, सण समारंभ. कुठे हरवली तुझ्यातली ती हेमा जिच्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत होता? कुठे हरवली संसारात? कुठे आहे ती हेमा जी सर्वच बाबतीत सक्षम होती? आता मात्र हेमाच्या अंगात वेगळीच ऊर्जा आली. तो क्षण तिला मार्ग देऊन गेला. मनाशीच काहीतरी विचार करून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून जिमला गेली. भांडी लादीसाठी तिने मदतनीस लावली. सकाळी तिने सर्वांना सांगून ठेवली, उद्यापासून सर्वांनी एकाच वेळेला जेवायला नाश्त्याला बसायचे. खरं तर ह्यामुळे तिचा वेळ वाचणार होता, कारण जो तो स्वतःच्या वेळेला उठायचा आणि मग हिला पुढच्या कामाला उशीर होत असे. तिने समीरला आणि तिच्या नवऱ्याला अमितला घरातली कामे वाटून दिली, जसे मशीनला कपडे लावणे, पसारा आवरणे वगैरे. आता मात्र समीर, अमित आणि सासू सासरे आश्चर्यचकित झाले. इतके दिवस स्वतः जबाबदारी घेत होती आणि आता असं अचानक? खरं तर हेमाच्या स्वभावामुळे सगळे आळशी झाले होते. सासूला सुद्धा तिने भाजी निवडायचे काम दिले. सासऱ्यांना घरातील सामान आणायचे काम दिले. सुरुवातीला सगळे टंगळमंगळ करत होते, पण नंतर सर्वांना सवय लागली. तिने स्पष्ट सांगितले, सर्वांनी मला घरातल्या कामात थोडा हातभार लावा. आता मला माझ्यासाठीही वेळ पाहिजे. तिने इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावला. इंग्लिश समजायचे तिला, पण बोलताना फार भीती वाटायची. तिला नृत्यात आवड होती म्हणून तिने क्लास लावला. तिच्यात कमालीचा बदल झाला होता. तिच्यात झालेला बदल पाहून सर्वांनाच बरे वाटले, खास करून तिच्या नवऱ्याला. कारण किती वेळा तो तिला सांगायचा, स्वतःकडेही लक्ष दे, वेळ दे स्वतःला. पण तिने स्वतःला घरातल्या कामात इतकं गुंतवून घेतलं होतं की ती स्वतःला वेळच देत नव्हती. आता मात्र एक वेगळीच ठिणगी पडली होती मनावर. त्या ठिणगीने खूप मोठा बदल केला होता तिच्या विचारावर आणि वागण्यावर. वर्षभरात तिच्यात खूप बदल झाला होता. तिच्या चेहऱ्यावर तेज आले होते. पुरेशी झोप, सकस आहार, मेडिटेशन, योगा ह्या गोष्टींचे पालन तिने मनापासून केले होते. शरीराचा आकार आता पूर्ववत झाला होता. मग आता ती वेस्टर्न कपडे सुद्धा बिनधास्त घालत होती. तिच्यात कमालीचा बदल झाला होता. ती ओळखूच येत नव्हती. खरंच जे काही झाले होते ते तिने केलेल्या मेहनतीचे फळ होते. स्वतःसाठी वेळ दिला होता. तिच्या यशापाठी हेच मुख्य कारण होते. एक दिवस तिच्या मेहनतीला पोचपावती मिळाली. एका डान्स शोमध्ये ती पहिल्या क्रमांकाने जिंकली होती. अगदी टीव्हीमध्ये आली. तिचे वृत्तपत्रात नाव झळकले. हेमाला जे काही मिळाले होते ते फक्त आणि फक्त तिच्यातल्या विश्वासाने. मुख्य तिने स्वतःला वेळ दिला होता. तिच्या या यशामुळे समीरच्या शाळेत समीरची कॉलर टाईट झाली होती आणि तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये मित्र देखील कौतुक करत. सासू सासरे फार खुश झाले. जिथे तिथे
फक्त हेमाचे कौतुक. अजून काय हवं होतं हेमाला? समीरचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. यावेळी मात्र समीरने आईला आवर्जून नेले होते, कारण त्याच्या मित्रांना भेटायचे होते तिला. समीर हेमाबरोबर बसला होता. सर्वच तिची स्वाक्षरी घेत होते. तिच्यासोबत सेल्फी काढत होते. समीरला फार कौतुक वाटत होते. आईचा खूप अभिमान वाटत होता. प्रोग्राम सुरू झाला. अनाउन्समेंट झाली. आजच्या प्रमुख पाहुणे आहेत हेमा पाटील. आम्ही विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावे आणि स्वतःच्या हाताने विद्यार्थ्यांना पारितोषिक द्यावे. हे ऐकताच समीरचे डोळे चमकले. त्याची आई आज प्रमुख पाहुणी म्हणून आली होती हे त्याला माहीतच नव्हते. त्याने आईला घट्ट मिठी मारली. हेमाला मुख्याध्यापिकांनी 2 शब्द बोलायला सांगितले. हेमाने माईक हातात घेतला आणि बोलू लागली. प्रत्येक व्यक्ती सक्षम असते, स्त्री असो पुरुष. फक्त तिने स्वतःला वेळ दिला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आणि मीही तेच केले. संसारात पडल्यावर स्वतःला विसरले. पण माझ्या मुलाने समीरने मला जाणीव करून दिली मी कुठेतरी कमी पडते. तेव्हा मी ठरवलं आता स्वतःसाठीही जगायचे, कला जोपासायची, स्वतःला परिपूर्ण बनवायचे, माझी स्वतंत्र ओळख बनवायची. आज मला खूप छान वाटतंय, कारण माझ्या परिवाराला माझ्यावर अभिमान आहे. धन्यवाद. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ती समीरला म्हणाली, समीर, माणसाच्या भाषेवरून त्याची गुणवत्ता ठरवणं चुकीचं आहे. व्यक्ती आयुष्यात पुढे जाते ती केवळ स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि कलागुणांमुळे. हे कायम लक्षात असू दे. समीर म्हणाला, हो आई, पटलं मला. त्याने आईला घट्ट मिठी मारली. कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हा सर्वांचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे. अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.